नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिरस्ता. आणि 2020ला निरोप देण्यासाठी आपण आलेलो आहे परत एकदा हरिश्चंद्रगडावर. आणि आता आपण आहे या माथेरानच्या या माळशेज घाटाच्या या घाटामध्ये सनसेट पॉईंटवर. परंतु थोडासा उशीर झाल्यामुळे आम्ही मागे राहिलो. आपल्यासोबत आपल्या परत काट 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 मेन म्हणजे गोप्रो चालू आणि आपल्यासोबत नेहमी सारखेच वैभव सर आहेत, आपी सर आहेत, अक्षय सर आहेत. तर चला सुरू करूया पुढचा प्रवास. अवघड आहे, सगळा खेळ अवघड आहे. या एका महत्त्वाच्या पट्ट्यावरून आपण आता चाललो आहे, जिथं पुढं गेल्यावर आपल्याला एक असा पॉईंट येईल जिथं समजा गडावर कोणत्याही ठिकाणी रेंज नसली तरीही आपल्याला त्या ठिकाणी रेंज मिळू शकते. आज आपण वैभव सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आज आपण खूप जास्ती श्रीमंत ट्रेकर झालो आहे. ते ह्यासाठी की आपल्याकडं लागणाऱ्या सगळे गोष्टी आता आपल्याकडे जमा झाल्यात. माझ्या पाठीवर तुम्ही आता पाहत असाल तो हिटलॉन आहे. पाठीमागच्या बॅगेमध्ये परत आपल्याकडं स्लिपिंग बॅग झाली आहे, टेंट झालं आहे. अशा भरपूर गोष्टी आता जवळपास जमा झाल्यात. फक्त एवढंच की ह्या सगळ्यांना घेऊन जाताना खास करून हरिश्चंद्रगडावर ज्यावेळेस खिरेश्वर मार्गे आपण जात असतो, नेहमीचा आपला मार्ग आहे तो, तर त्यावेळेस ह्या सर्व वस्तू घेऊन जाताना भरपूर तारंबळ उठते, दमछाक होतो. जसं की मागच्या याच्यामध्ये आपण भरपूर काही कवर केलं असल्यामुळं यावेळेस मी या ट्रेकमध्ये त्यांचा समावेश नाही केला. फक्त आता आपण जो टाईमलॅप्स पाहिला याचा केदारेश्वर मंदिराचा आणि याचा, तेवढाच एक समावेश केला. बाकीच्या दोन्ही गोष्टी जर पाहायच्या असेल तर या अगोदरच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेत. आय बटनमध्ये मी त्याची लिंक देईल किंवा प्लेलिस्टमध्येही जाऊन तुम्ही त्या पाहू शकता. परंतु आपल्याला मुख्यतः जर पाहायचं झालं तर आजचा हा ट्रेक किंवा कालचा आपला निश्चय झाला होता की माळशेज घाटामध्ये सूर्यास्त पाहायचा होता 2020चा. परंतु प्लॅनिंगमध्ये काही फरक पडल्यामुळं थोडा उशीर झाला आवरायला आम्हाला, आणि आम्ही यूजपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यामुळं अंधारामध्ये जास्ती काही मला दाखवता नाही आलं किंवा त्याची शूटिंगही करण्याचा माझा एक मूड निघून गेला होता. आणखीनही बरेच काही गोष्टी आता घडलेल्या आहेत, त्यामुळे थोडा याचा मूड थोडा ऑफ आहे. परंतु ठीक आहे, आता आपण ह्या व्हिडिओला थांबू तर नाही शकणार. आपण आता मी इथं थांबवतो. माझे सर्वजण पुढे गेलेत, मला हा पूर्ण पसारा घेऊन जायचं आहे म्हणून.